नमस्ते, मी सायली. घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत साबुदाणा वडा. तर आज आपण त्यासाठी लागणारं साहित्य पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आपण काही टिप्स पण पाहणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. तर चला, तर आता मी तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला मी दाखवते. तर इथे मी हे साबू तांदूळ घेतलेले आहेत. हे बघा, हे मी रात्रभर भिजत टाकून ठेवले होते. इथे आपले चांगले हे भिजलेले आहेत. हे बघा, इथे मी 1 वाटी हे घेतलेले आहेत आणि रात्रभर भिजत टाकलेले होते. त्यानंतर इथे 1 वाटी घेतलेलं आहे. 1 वाटीपेक्षा कमी मी घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट. चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. इथे 4-5 मी बारीक करून हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 1 चमचा जिरं, 2 बटाटे घेतलेले आहेत, उकडून घेतलेले आहेत आणि ही कोथिंबीर आपण बारीक करून घेणार आहोत नंतर. तर आता हे रात्रभर भिजवलेले साबुदाणे आहेत, ते आपण ना याच्यामध्ये बारीक करून घेणार आहोत. तर तुमच्याकडे असं भांडं नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केले तरीही चालेल. एकदम आपल्याला बारीक करायचं नाही आहे, एकदम थोड्या प्रमाणात आपण हे साबुदाणे बारीक करून घेणार आहोत. आता ते का तेही तुम्हाला मी सांगणार आहे. पहिल्यांदा आपण हे बारीक करून घेऊया. हे बघा, इथे मी हे बारीक करून घेतले आहेत. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. इथे साबुदाणे आपले बघा बारीक करून झालेले आहेत. तर आता मी तुम्हाला सांगते हे मी बारीक का केले आहेत ते. तर काय होतं, आपण भिजत टाकतो ना, तर त्यावेळी पाणी हे साबुदाणे ते खेचून घेतलं जातं आतमध्ये आणि हे साबुदाणे फुगतात. तर ते काय होतं, आपण ज्यावेळी वडा बनवतो त्यावेळी हे पाणी आतमध्ये असतं ना, ते आपण तेलामध्ये वडा घातला की तो त्यामुळे फुटतो, पाणी असल्यामुळे. मग त्यामुळे मी इथे हे बारीक करून घेतलेले आहेत. म्हणजे काय होतं, यातलं आपण पाणी काढून घेतलेलं आहे असं होतं. आता याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य पण मिक्स करायचं आहे. तर आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालूया. त्यानंतर जिरं. जर तुम्हाला मिरची अशी घालायची नसेल ना, तर तुम्ही मिक्सरमध्ये वाटून घातली तरीही चालेल. चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत. त्यानंतर हे शेंगदाण्याचं कूट, थोडं जाडसर शेंगदाण्याचं कूट ठेवायचं आहे. हे माझं थोडं बारीक झालेलं आहे, पण तुम्ही ज्यावेळी करत असाल त्यावेळी जाडसर शेंगदाण्याचं कूट थोडंसं ठेवायचं, म्हणजे त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाण्याचे दाणे दिसले पाहिजेत. आणि त्यानंतर मी इथे घेतलेला आहे बटाटा. हा आपण असा कुस्करून घालायचा आहे. जरी बटाटे जास्त झाले ना तरी पण आपला वडा नरम पडतो. तेल जास्त खेचून घेतं आणि तो नरम पडतो, त्यामुळे बटाटा पण कमी घालायचा. जसे आपले साबुदाणे घेतलेले असतील त्याप्रमाणे आपण बटाटा घ्यायचा आहे, जास्त घालायचा नाही. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर. जर तुमच्याकडे आलं चालत असेल उपासाला तर तुम्ही आलं घातलं तरीही चालेल, आणि हिरवी मिरचीच्या ऐवजी तुम्ही लाल तिखट घातलं तरीही चालेल, पण तुमच्याकडे जे उपासाला चालतं तेच घाला. आता आपण हे सगळं ना मिक्स करून घेणार आहोत. तर आता आपलं हे ना मिक्स करून झालेलं आहे. इथे पाहू शकता तुम्ही, हे बघा. आता आपण याचे ना वडे तयार करून घ्यायचे आहे. तर आता ह्या डिशमध्ये मी सगळे हे वडे तयार करून घेणार आहे. पहिल्यांदा जेवढी साईज पाहिजे असेल, लहान मोठे त्याप्रमाणे करून घ्यायचे. आणि एकदम फुगीर असे वडे ठेवायचे नाहीये, तर चेपाटके म्हणजे असं सपाट करायचे थोडेसे. तर मी दाखवते, म्हणजे कसं होतं, एकदम क्रिस्पी असे आपले वडे होतात. असं टॅप करून करून आपण
गोल असे करून घ्यायचे। या अगोदर ना मी बऱ्याचशा रेसिपी उपवासाच्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत। जर तुम्ही जर पाहिला नसाल ना तर नक्की चॅनलवरती जाऊन पाहू शकता। आणि असेच जर काही उपवासाच्या रेसिपी तुम्हाला पाहायचे असतील ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। म्हणजे काय होईल, ज्यावेळी मी वेगवेगळ्या रेसिपी अपलोड करते त्यावेळी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल। हे बघा, अशा पद्धतीने करून घ्यायचे आहेत। आता मी 1 वाटी साबुदाणे घेतलेले होते, तर त्या बघू आपण किती वडे तयार होतात त्याचे ते। तुम्हाला ना वेगवेगळ्या पद्धतीच्या जर रेसिपी पाहायच्या असतील ना तर तुम्हाला जी रेसिपी पाहायची आहे ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। मग ती तुम्हाला मी करून दाखवेल। आणि ही रेसिपी तुम्ही ना कुठून पाहत आहे ना ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। म्हणजे काय होतं, तुम्ही कुठून पाहता तेही कळतं आणि माझाच व्हिडिओ कुठपर्यंत पोचलाही हेही समजतं। जोपर्यंत आपण वडे तयार करतोय तोपर्यंत मी एका साईडला तेल गरम करत ठेवते। आता हे बघा, हे वडे तयार झालेले आहेत। मी 1 वाटी साबुदाणे भिजत घातलेले होते, तर त्याच्यामध्ये 9 वडे हे तयार झालेले आहेत। लहान मोठी साईज ही आपल्यावरती असते, करायचे की मोठे करायचे की छोटे करायचे ते। तर आता मी एका साईडला तेल गरम करत ठेवलेलं आहे। तर आता आपण हे वडे तळून घेऊया। इथे आपलं हे तेल गरम झालेलं आहे, तर आता आपण हे वडे तळून घ्यायचे आहेत। तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे। दोन्ही साईडने छान असे आपण हे तळून घ्यायचे। इथे तुम्ही पाहू शकताय बघा, वडे आपले ना, साबुदाणा वडा आपला तयार झालेला आहे। तुम्हाला मी इथे काढून दाखवते। तुम्ही जर या पद्धतीने कराल ना, जसे मी तुम्हाला सांगितलंय त्या पद्धतीने जर वडे कराल तर अजिबात फुटणार नाही। हे बघा, आता आपले हे वडे आपण काढून घ्यायचे आहेत। खूप छान असे आपले हे वडे तयार झालेले आहेत। असेच आपण ना बाकीचे पण तळून घेणार आहोत। तर आपले ना वडे तयार झाले, तुम्हाला मी दाखवते। हे बघा, खूप छान असे आपले ना वडे हे तयार झालेले आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना ती कमेंट करून सांगा। आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटणार आहोत आपण नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।